वसमत इथं राजू भैया नवघरे सेवा प्रतिष्ठान आणि ग्रामोदय सेवाभावी संस्था अंतर्गत भव्य कामगार मेळावा राजरसोई हॉटेल इथं संपन्न झाला। सर्व कामगारांचे म्हणणे यावेळी आमदार राजू भैया नवघरे यांनी ऐकून घेतले। त्यावेळी कामगार संदर्भामध्ये जे खाते येते त्यांचे अधिकारी सर्व यावेळी उपस्थित होते। तसंच आमदार राजू भैया नवघरे यांनी सर्व कामगारांचा मोफत विमा काढण्याचे यावेळी ते बोलताना म्हणाले। तसंच येणाऱ्या शुक्रवारी ज्या काही कामगारांच्या अडचणी असतील त्या सोडवण्याचेही आमदार राजू भैया नवघरे यांनी बोलताना म्हणाले। यावेळी सर्व अधिकारी पदाधिकारी कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते। इन्शुरन्स मी स्वतः खिशातून करणार। कारण तुम्ही आम्ही आपण एका कुटुंबातले आपण इथे एक फॅमिलीचा कार्यक्रम ठेवायचा म्हणून ठेवलाय। हे घाम गाळणाऱ्या कष्ट करणाऱ्या कामगारांचा मेळावा आहे। हे कोणी श्रीमंत माणसाचा मेळावा नाही। तुम्ही आम्ही सगळेजण कष्ट करतो, आपलं कुटुंब त्यावर चालत असते। पण या सगळ्या सरकारी योजना आहेत तिथं दात करून कुठेही पोट भरत नाही, पण आपल्याला काही ना काहीतरी आधार पाहिजे असते। त्यामुळे या सगळ्या योजनांचा आपल्याला पाठिंबा त्यामध्ये करतोय। ज्या लोकांना याच्यानंतर तुम्हाला तुमच्या इथली जी नोंदणी आहे ती आपल्या अध्यक्षाकडे तुम्ही नोंदणी करा। तुमची एक कमिटी त्या माध्यमातून काम करते आहे। वेगवेगळ्या कमिटी आहेत। आपली जी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बांधकामाचे रंग काम करणारे आहेत, अजून वेगवेगळे याच्यामध्ये आहेत। या सगळ्याची तुम्ही नोंदणी करून टाका। मी तुम्हाला सगळ्याचे इन्शुरन्स शुक्रवारी माझ्या ऑफिसला बसून करून देतो। ठीक आहे? जुम्मा के दिन आप सब बैठेंगे और जो कुछ अड़चन है उसके वास्ते विराट साहेब तुम्ही बीसे साहेबांना पाठवा। असं सगळ्यांना एका दिवसात कोणताच प्रश्न सुटत नसते। आपण एका जागी आल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला संघटित होऊन काम करायचे आणि जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न 100% तुम्ही 100 काम सांगितले तर सगळे एकच होतात का? कैसे होते हो? धीरे धीरे होती। अपने पहले दिन जुम्मा के दिन अपन 10 तो भी लोगों के काम निपटा देंगे। मैं जुम्मा के दिन में बैठने वाला हूँ मेरे ऑफिस पे। जिनको ऑनलाइन करने का मैं मेरे 4 लैपटॉप बैठ के कंप्यूटर बिठा के मेरे जो सेवा प्रतिष्ठान के बच्चे जो काम है सब करते और अपना जिनको मालूमात है इसमें उनको सबको बिठाता। साहब तुम्हें आमदार साहब, कामगार अधिकारी, सरकारी अधिकारी और राजू भैया इन सब ने मिलकर सबकी बात सुने और मुझे उम्मीद है कि ज़्यादा से ज़्यादा लोगों का इसके अंदर फ़ायदा होगा। और जो इनके रिन्यूअल की प्रॉब्लम, लेबर कार्ड की प्रॉब्लम है, इंशाल्लाह राजू भैया के नेतृत्व में पूरे किए जाएंगे। मुझे ऐसी उम्मीद है। और जितने तमाम लोग आज यहाँ आए, जितने कामगार लोग आए, सबका मैं तहे दिल से राजू भैया नवघरे सेवा प्रतिष्ठान की ओर से शुक्रिया अदा करता हूँ। आलेलीची संख्या कमीत कमी 1000 ते 1500च्या वर आहे आणि सगळ्या जितके लोक आलेले आहेत त्या लोकांचा जेवणाचा भी कार्यक्रम इथं ठेवलेला आहे राजू भैया सेवा प्रतिष्ठानच्या वतीने। आणि त्या लोकांची जी अडचण आहे जे त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहे राजू भैयानं असा शब्द दिला की आपण पुढच्या शुक्रवारी बैठक ठेवून जे तुमची अडचण आहे थोड्याने आपण पूर्ण करू। जे ऑनलाईनचे प्रॉब्लेम आहे, जे रिन्यूअलचे प्रॉब्लेम आहे राजू भैयाच्या मार्फत पूर्ण होणार अशी मला खात्री आहे। आमदार राजू भैया नवघरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात ठेवलेला होता, संपन्न झाला। या कार्यक्रम असा होता की बांधकाम कामगार, रंगकाम, नळ फिटिंग, फरशी फिटिंग, कार्पेंटर जितके काही वसमत शहराचे जे मजूर आहेत त्यांच्यासाठी आमदार राजू भैया नवघरे यांची संकल्पना होती की बाबा आपल्या मजुराला लेबर कार्ड अवेलेबल नाही आहे। वसमतला फक्त 5-10% लेबर कार्ड अवेलेबल आहे, बाकी लेबर कार्ड होत नाही। म्हणून आमदार राजू भैया नवघरे यांनी कामगार, सरकारी कामगार अधिकारी तातेराव कराड साहेब व बीसे साहेब, नगरपालिकेचे CEO सिंचालकर साहेब, मिलिंद चिद्रावार जे के उप अभियंता आणि गोपाळ कडारे साहेब, बालासाहेब कदम, सुभाष अडणे ग्रामसेवक व ग्राम संघटनेचे या लोकांना। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, जिल्हा हिंगोली, NTV न्यूज मराठी।